स्वयं पुनर्विकास संदर्भात या भव्य मार्गदर्शन शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक, माजी विधानसभा सदस्य, माजी अध्यक्ष, गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य सुप्रसिद्ध वास्तुविशारद, शहरी नियोजक आणि व्यवस्थापन तज्ञ, सन्माननीय माननीय प्राध्यापक श्री चंद्रशेखर प्रभू साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. कार्यक्रमाचे आयोजक श्री हितेशजी, या ठिकाणी उपस्थित असलेले भूषणजी आणि प्रहार संस्थेचे अनेक पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी सहसा राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात जात नाही. मी आमदार होतो त्यावेळेला पक्षीय राजकारणात होतो, म्हाडाचा अध्यक्ष होतो त्यावेळेलाही पक्षाशी संबंधित होतो. पण तो काळ, मी वयाच्या 25व्या वर्षी आमदार झालो, तो काळ वेगळा होता. त्यावेळेला राजकारणात असणाऱ्या लोकांना आपण बदल करावा आणि राजकारण स्वच्छ करावं ह्या हेतूनं मी अमेरिकेतून नोकरी सोडून आलो. अर्थात नंतरचे अनुभव वेगळे होते, त्यामुळे मी राजकीय पक्षांशी संबंध ठेवायचे तिथे ठेवले, पण कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवला नाही. पण बच्चूभाऊ कडू यांची भेट झाली आणि त्यांच्यामार्फत हितेशजींची भेट झाली आणि त्यांनी ज्या वेळेला जी तळमळ त्यांची मी पाहिली की आपल्या वसई विरार विभागामध्ये काही करण्याची त्यांना इच्छा आहे, आणि विशेष म्हणजे जो विषय मला जवळचा वाटतो, डीम्ड कन्व्हेयन्स आणि स्वयंविकास, विशेष डीम्ड कन्व्हेयन्स याच्याविषयी लोकांना माहिती नाही. मग मी ठरवलं की व्यासपीठ कोणतेही असो, लोकांना सर्व गोष्टी स्पष्ट सांगाव्यात. आणि हितेश सारखा तरुण जर लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जितकी ताकद माझ्याकडून देणं शक्य आहे तितकी द्यावी, म्हणून आज या ठिकाणी मी इथे आलेलो आहे. आता विषय कन्व्हेयन्स म्हणजे काय. कायद्यानं कन्व्हेयन्स हे प्रत्येक बिल्डरकडून आपण फ्लॅट विकत घेता त्यावेळेला 6 महिन्याच्या आत बिल्डरनी ज्यांना फ्लॅट विकलेला आहे त्यांच्या नावानं ती जमीन करायला पाहिजे असं कायदा सांगतो. पण जगामध्ये कायदा वेगळा आणि वसई विरारमध्ये कायदा काय वेगळाच आहे, हे तुम्हालाही माहीत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे. अर्थात मुंबईचे बिल्डर काही वसई विरारपेक्षा वेगळे नाहीत, पण इथले बिल्डर जरा आणखीन वेगळे आहेत. मुंबईच्या बिल्डरांकडे कायदा जाऊन दाखवला तर थोडी त्यांना भीतीही असते. इथले बिल्डर आपल्याला भीती दाखवतात, हा फरक आहे. पण अनेक वेळेला लोक काही काळ भीतीत राहतात, 5 वर्ष 10 वर्ष. पण मग आणखी वेळ जर झाला तर लोक म्हणतात की आत्ता काय, वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार, मग वाघ्या म्हणू आणि काठी न बडवू, अशी परिस्थिती आता इथे झालेली आहे. आत्ता मी पश्चिमेला, विरार पश्चिमेला
मोठी सभा झाली. सेंट्रल पार्क सोसायटीच्या रहिवाशांनी आयोजित केली होती. हॉल कोणता होता तो? पद्मावती हॉलमध्ये मला वाटतं 550-600 लोक त्या ठिकाणी गच्च भरून तो हॉल भरला होता. आणि एका सोसायटीने मीटिंग घेऊन इतका मोठा हॉल त्यांनी बाकीच्या सोसायटींना सांगितलं नाही. आणि 2 दिवसापूर्वी ठरलं आणि लोक जमली आणि त्यांच्यासमोर मी बोलत होतो. मला वाटतं 4-4:30ला मी पोचलो. 5 पासून तिथे 2 तास त्यांच्याशी चर्चा केली आणि जमलेल्या प्रत्येकाने हात वर करून त्या सेंट्रल पार्कच्या मेंबर्सनी स्वयंविकास करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव होता की अमुक बिल्डरकडे तुम्ही गेला नाहीत तर तुमचं काय खरं नाही. अशा दबावातून त्यांनी निर्णय घेतला. हे आत्ता घडलेलं आहे. तिथूनच मी इथे आलो. तिथे लोकांचे अनेक प्रश्न होते आणि माझं भाषण झाल्यावर प्रश्न वाढत गेले आणि म्हणून इथे यायला थोडा उशीर झाला. त्याबद्दल आपले मी दिलगिरी व्यक्त करतो. तर कन्व्हेन्स करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आणि कन्व्हेन्स म्हणजे काय? आपण फ्लॅट विकत घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की या फ्लॅटचे आपण मालक म्हणजे जमिनीचे पण मालक. पण आपण जमिनीचे मालक होत नाही. आपण केवळ जो फ्लॅट आपण विकत घेतो तेवढ्या पुरतेच मालक होतो. पण ज्या वेळेला तो फ्लॅट ज्या जमिनीवर आहे ती जमीन त्या संस्थेच्या नावे होईल त्यावेळेला आपण खरे मालक होतो. तोपर्यंत त्या जमिनीवर आपला अजिबात अधिकार नाही. पण अशा परिस्थितीत ही जमीन ठेवणं बरोबर नाही असं कायदा म्हणतो. पण इथे लोक म्हणतात कायद्याने चला. इथे म्हणतात कायद्या आणि चला. तर कायद्याने चालायच्या ऐवजी कायद्या म्हणणारी लोक आपल्याला सापडली की कधी कधी विषय कठीण होऊन बसतो. आणि म्हणून सरकारने कायदा केला पुन्हा की ज्यांनी कन्व्हेन्स केलेलं नाही तिथे जरी बिल्डरनी कन्व्हेन्स केलं नाही तरी रहिवाशांनी जर एक मीटिंग घेतली सर्वसाधारण सभा सोसायटीची आणि त्या सोसायटीने जर ठराव केला की आम्हाला डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे मानीव हस्तांतरण. मानीव हस्तांतरण म्हणजे जरी ज्याने हस्तांतरण करायला पाहिजे त्यांनी केलं नाही तरी मी स्वतः या जमिनीचा मालक आहे असं मानीव हस्तांतरण करण्याचा जर निर्णय घेतला तर त्या जमिनीचं संपादन गव्हर्नमेंट करेल गव्हर्नमेंट कायद्याप्रमाणे आणि ते गृहनिर्माण संस्थेच्या नावावर करून देईल. याला डीम्ड कन्व्हेन्स असं म्हणतात. आता डीम्ड कन्व्हेन्स हे म्हाडाच्या जमिनीवर होत नाही. कारण म्हाडाच्या जमिनी लीजवर लोकांना दिल्या जातात तिथे डीम्ड कन्व्हेन्स होत नाही. सरकारी जमिनीवर डीम्ड कन्व्हेन्स होत नाही. खाजगी बिल्डरनी फ्लॅट जिथे विकले आहेत तिथे डीम्ड कन्व्हेन्स होतं. आणि हे डीम्ड कन्व्हेन्स करण्याकरता सुरुवातीला खूप वेगवेगळे कागदपत्र ते मागायचे. आधी 25 कागदपत्र मागायचे. तिथून कमी होऊन 20 आम्ही केले. त्यानंतर आम्ही आणखी भांडण करून 15 केले. त्यानंतर आणखी भांडण करून 10 केले. त्यानंतर 8 केले. आज डीम्ड कन्व्हेन्समध्ये केवळ 3 किंवा 4 कागदपत्र देण्याची गरज आहे. ज्या माणसानं फ्लॅट विकत घेतला त्याने विकत घेतल्याचं ॲग्रीमेंटची कॉपी ही एक. जमीन जिथे आहे त्या जमिनीचा सातबाऱ्याचा उतारा आपल्या नावावर असेल किंवा नसेल
आणि प्रॉपर्टी कार्ड जो कोणालाही मिळतो, म्हणजे अर्ज केला की 15 दिवसात ते मिळायलाच पाहिजे. त्याच्याकरता कोणालाही नमस्कार करायला लागत नाही, चमत्कार करायला लागत नाही किंवा पैसे द्यायला लागत नाही. आणि जर प्लॅन असेल बिल्डिंगीचा तर तो प्लॅन मंजूर झालेला असेल तर उत्तम. मंजूर केलेला प्लॅन किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तर उत्तम. ऑक्युपेशन सर्टिफिकेट जरी नसेल तरी प्लॅन, एवढ्या गोष्टी जर आपण दिल्या तर सरकार ही जागा संपादित करून आपल्या नावावर करणारच. म्हणजे हे कायदा सांगतो की हे करणार. सरकारला नाही म्हणायचे अधिकार नाहीत, लक्षात घ्या. आपण ज्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडे आपण हे अर्ज करतो त्यांना एक तर आपले अर्ज मंजूर तरी केले पाहिजेत किंवा त्या अर्जामध्ये त्रुटी असतील तर त्या त्रुटी भरून काढण्यासाठी आपल्याला परत तरी पाठवले पाहिजेत. पण आपला अर्ज रद्द असं त्यांना करण्याचा अधिकार नाही. पण अधिकाऱ्यांना अधिकार दिले म्हटल्यावर भ्रष्टाचार त्यातून निर्माण होतो आणि दलाल लोक खूप निर्माण होतात. खरं म्हणजे कोणा दलालांना ह्या गोष्टीत नेमण्याची आवश्यकता नाही. जी कागदपत्र आपल्याकडे आहेत ती कागदपत्र आपण सबमिट करायची. काही ठिकाणी ऑनलाईन सबमिशन आहे, म्हणजे ते स्कॅन करायचं घरी बसल्या फोनवरून आणि स्कॅन केलेल्या गोष्टी सरकारी ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करायचं आणि ते अपलोड केल्याच्या महिन्या 2 महिन्याच्या आत त्यांच्याकडून पत्र येतं आणि त्यानंतर त्या पत्राची पूर्तता केल्यानंतर आपल्याला कन्व्हिन्स होतो. पण काही ठिकाणी जाणून बुजून अधिकारी ते ऑनलाईनची व्यवस्था चालत नाही, आमचा कॉम्प्युटर चालत नाही, इंटरनेट चालत नाही असं सांगून आपल्याला वैयक्तिक कागदपत्र घेऊन बोलवतात. वैयक्तिक बोलवणं म्हणजे भेट म्हटल्यावर आलं त्या भेटीमागे वजन. मुंबईमध्ये मी स्वतः 680 सोसायट्यांना डीम्ड कन्व्हेन्स करायला मदत केली आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटते की एकाही सोसायटीने डीम्ड कन्व्हेन्ससाठी दलालाला तर नाहीच, अधिकाऱ्यालाही एक पैसा लाच म्हणून दिलेली नाही. त्यांचा पगार तुमचा डीम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी आहे, मग आणखी लाच देण्याची काय गरज आहे? वेगळं काम नाही त्या अधिकाऱ्याला. तिथे बसून आपण दिलेल्या कागदांची पाहणी करायची. बरं, ती पाहणी करून हा कागद नाही तो कागद नाही म्हणून तो सांगतील म्हणून गव्हर्नमेंटकडून आणखी एक GR आणलेला आहे. त्या GR मध्ये म्हटलं की एखादा कागद जर संस्थेकडे नसेल तर संस्थेनी प्रतिज्ञापत्र द्यायचं, ॲफिडेव्हिट द्यायचं की ही कागदपत्र तुम्ही जी मागतायत ती आमच्याकडे नाही आहे. आम्ही जबाबदारी घेतो की ही कागदपत्र आली आणि आम्ही दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या माहितीला जे काय असेल त्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि हे ॲफिडेव्हिट आमच्याकडे कागदपत्र नाहीत हे तुम्ही ग्राह्य धरा आणि याच्या बेसिसवर डीम्ड कन्व्हेन्स करून द्या. आणि तशा ॲफिडेव्हिटवर किमान 400 सोसायटींचं डीम्ड कन्व्हेन्स झालेलं आहे. त्यामुळे कागदपत्र नाही, कागदपत्र आणतो मग प्रत्येक घरामागे 1000 रुपये काढा, प्रत्येक घरामागे 2,000 रुपये काढा. काही लोक स्वतःला दलाल म्हणवतात, काही लोक स्वतःला वकील म्हणवतात, काही लोक स्वतःला आणखी काय म्हणवतात. पण शेवटी त्या अधिकाऱ्याला जाऊन सांगायचं की आधा मेरा आधा तेरा. अशा पद्धतीनं काम जे चालतंय ते इथे थोडं मोठ्या प्रमाणानं चालतंय. इथे मला असं कळलं की दलाल तर जातातच आपल्याकडून पैसे घेऊन, पण हा दलाल आला तरी या सोसायटीला देऊ नको असं दम भरणारे लोक सुद्धा तिथे आहेत. त्या अधिकाऱ्याकडे तुझी बदली करो, तू या सोसायटीला कन्व्हेन्स देऊ नको.
कन्व्हेन्स न दिल्यानं काय नुकसान आहे बघा. जोपर्यंत कन्व्हेन्स होत नाही तोपर्यंत जो नवीन वाढीव FSI आपल्याला मिळतो त्याचा पूर्ण फायदा आपल्याला मिळत नाही. मग बिल्डर कन्व्हेन्स न ठेवता घेतो आणि वाढीव FSI तो खातो. एक्स्ट्रा बिल्डिंग त्याच्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीवर गार्डन प्लेग्राऊंड जी त्याच्या ताब्यामध्ये 4-5 बिल्डिंगची असेल आणि त्याच्या ताब्यामध्ये जर पूर्ण असेल तर त्याच्यात एक छोट्या प्लॉटवर तो बिल्डिंग बांधतो आणि आपल्या वाट्याचा FSI खातो. हा फ्रॉड आहे आणि या फ्रॉड करता या बिल्डरांना रीतसर FSI करून FIR करून जेलमध्ये टाकता येतं. पण तुमच्यामध्ये हिंमत नाही. वसई विरारमध्ये लोक बसले आहेत ते नपुंसक आहेत असं, माफ करा मी स्पष्ट बोलतोय, असं बिल्डरांना वाटतंय. त्यामुळे आपण नपुंसक आहात की नाही हे दाखवण्यासाठी ही बैठक आहे असं मी समजतो. आता तुम्ही काय करणार आहात का घरी जाऊन परत बाबा झालं रात्री टाळ्या वाजवल्या घरी गेलं झोपलं रात गई बात गई असं करणार आहात? नाही, करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे पण करणार का? मग करायचं आहे त्याच्याकरता तुम्ही या. ज्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या आपण राहतोय, ज्या जमिनीवर आपण फ्लॅट विकत घेतला, ज्या जमिनीकरता पैसे आपण मोजले ते फक्त घराकरता नाही त्याच्या खालील जमिनी करता, ती जमीन आपल्याला देत नाही. का देणार नाही? ती जमीन माझी आहे, माझ्या हक्काची आहे, ती मी घेईन. याच्यासाठी आपली जर तयारी असेल तर रणशिंग आजपासून फुंकण्याची माझी तयारी आहे. तुमची आहे का सांगा? तर यादी तयार केली पाहिजे. ती सोसायटी आहेत त्याच्यापैकी किती जणांचं कन्व्हेन्स झालेलं नाही, किती जणांचं कन्व्हेन्स व्हायचं आहे, त्याच्यापैकी ॲग्रीमेंट किती जणांची आहेत. काही जणांना ते परत का पाठवतात की ॲग्रीमेंट झालंय पण त्याच्यात स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही. सरकारने ॲम्नेस्टी डिक्लेअर केली, वन टाइम स्टॅम्प ड्युटी भरली की होतं. त्यामुळे या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांना करायला लागतील, कारण ते केल्याशिवाय पुढे कारणं दाखवून. सरकारमध्ये एकच गोष्ट आहे की सरकारकडे स्टॅम्प ड्युटी जर भरली नाही तर सरकार काही हे करतं, म्हणजे गाढव सरकार जसं ज्याला म्हणतात. एका ठिकाणी आम्ही गेलो आणि एक माणूस म्हणतो की ही माझी जमीन आहे, दुसरा माणूस म्हणतो ही जमीन मी या माणसाला विकलीच नाही. पहिला माणूस म्हणतो माझी जमीन आहे कारण मी स्टॅम्प ड्युटी भरली आहे. आम्ही स्टॅम्प ड्युटीच्या अधिकाऱ्याकडे गेलो, ते म्हणले त्यांनी ॲग्रीमेंट आणलं. हॅलो, त्यांनी ॲग्रीमेंट आणलं. तर मी त्यांना विचारलं पण त्यांनी ॲग्रीमेंट आणलं तर ज्यांनी ॲग्रीमेंट आणलं त्यांनी ज्याच्याकडून विकत घेतलं त्याच्या नावाची जमीन आहे की नाही? जमीन यांची, विकतो मी, विकत घेतात हे, माझ्या नावाची जमीनच नाही पण हे विकत घेतात, स्टॅम्प ड्युटीवाला पैसे घेतो. तर मी त्याला विचारलं की तू असं कसं? ते म्हणाले आमच्या कायद्यामध्ये जमीन माझी आहे का यांची आहे हे बघण्याचं आम्हाला कामच दिलेलं नाही. आम्हाला काम हे दिलेलं आहे की ॲग्रीमेंट करायचं आणि स्टॅम्प ड्युटी त्याची घ्यायची. मी कायद्यानं विधानसभेत असताना त्या ठिकाणी 2 गोष्टी मी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या की एका माणसाला मी उभं केलं, त्यांनी मुंबईची चौपाटी दुसऱ्याला विकली 100 रुपयात आणि स्टॅम्प ड्युटीवाल्यांनी त्याच्यावर 20 रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली.
अरे चौपाटी मुंबईची हा विकतोय, हा विकत घेतोय, पण तो नाही, ॲग्रीमेंट झालंय ना, त्या ॲग्रीमेंटवर स्टॅम्प ड्युटी घेण्याचं आमचं काम. हे विधानसभेत मी त्यावेळेला मांडलं होतं. असं हे गाढव आहे. यांना कोणाचा फ्लॅट कोणाचं काय नाही, स्टॅम्प ड्युटी घेऊन मात्र मोकळे होतात आणि ज्याची घ्यायला पाहिजे त्याची घेत नाहीत. त्यामुळे स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भात ज्यांनी भरले असतील त्यांनी ठीक आहे, ज्यांनी भरले नाही त्यांना एमनेस्टीचा फायदा करून द्यायचा. पूर्वी कसं होतं की हा फ्लॅट 6 वेळा विकला गेला, प्रत्येक वेळेची स्टॅम्प ड्युटी घ्यायची, ते आता रद्द केलेलं आहे. वन टाइम स्टॅम्प ड्युटी भरून सरकारला त्यातून मुक्त करायचं. अहो ती असेल 30-40 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी, कधीच्या दरावर करायचं. ज्या वर्षी आपण विकत घेतलं तेव्हाचा दर जो असेल त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी. कोणी 30 वर्षापूर्वी घेतलं त्यावेळेला 10,000 15,000ला घर मिळायचं, त्याच्यावर 5% स्टॅम्प ड्युटी, म्हणजे काही हजाराने येतं. पण ते 2,000 5,000 वाचवण्याकरता जमिनीवरचे आपले अधिकार आपण गमवून बसतो. त्यामुळे त्वरित सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आणि हितेश भाऊ यांच्या कारकिर्दीत किंवा त्यांच्या लिडरशिप खाली मला वाटतं वसई आपल्या विरार पूर्वेला किमान 1,000 सोसायट्यांना कन्व्हेन्स येत्या 6 महिन्यामध्ये करण्याचा आपण संकल्प दिला पाहिजे. प्रत्येक सोसायटीत गेला की कन्व्हेन्स कोण करणार, तर हितेश करणार. असं ते लोकांना आपलं कन्व्हेन्स हेच करणार असं दिसलं पाहिजे. हे तुम्ही केलं तर त्यातून आपल्याला भरपूर फायदा मिळेल आणि सर्व लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उभं राहील की वसई विरार तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावावर नव्हतं, ते करण्याचं लाभ हा ह्या चळवळीमुळे झाला असं इतिहासात लिहिलं गेलं पाहिजे. जे स्वतःला वसई विरारचे भाग्यविधाते समजतात ते जे 25-30 वर्षात करू शकले नाही ते तरुणांची फळी उभी राहून आत्ता आपण करणार आहोत, हा इशारा त्यांना देण्याची वेळ आलेली आहे. आणि हा इशारा आत्ता आपण देणार आहोत. हा एक भाग झाला. आता दुसऱ्या भागाकडे जाऊ. लक्षात घ्या की आपली घरं ज्या वेळेला बांधली होती त्यावेळेला जमिनीचा FSI 0.75 किंवा 1 पेक्षा जास्त नव्हता. म्हणजे काय, आता FSI म्हणजे काय, कार्पेट एरिया म्हणजे काय, बिल्टअप एरिया म्हणजे काय, थोडक्यात सांगतो. एखाद्या खोलीच्या आतमध्ये जाऊन खोलीची लांबी रुंदी मोजली त्याला कार्पेट एरिया असं म्हणतात. तीच खोली भिंतीसह मोजली की त्याला बिल्टअप एरिया असं म्हणतात. कार्पेट एरिया हे सत्य आहे. कार्पेट एरिया बदलत नाही. बिल्टअप एरिया बदलू शकतो. त्याच कार्पेट एरियाला बिल्टअप एरिया बदलू शकतो. कसं काय? उदाहरण, 10 फूट बाय 10 फुटाची खोली, कार्पेट एरिया किती, 10 × 10 100 फूट. त्याच्या भिंती 6-6 इंचाच्या आहेत चारी बाजूने. तर मग बिल्टअप एरिया किती होतो, 11 फूट बाय 11 फूट म्हणजे 121 फूट बिल्टअप एरिया होतो. कार्पेट किती, 100, बिल्टअप 121. आता त्याच ठिकाणी जर 1 फुटाची भिंत असेल तर 12 फूट बाय 12 फूट 144 बिल्टअप एरिया होतो. कार्पेट एरिया किती, 100, बिल्टअप एरिया 144. तीच भिंत 1.5 फुटाची असेल तर 155 होऊ शकतो, 160 होऊ शकतो. 100 कार्पेट एरियाला बिल्टअप 120 असू शकतो, 140 असू शकतो, 170 असू शकतो, 220 पण असू शकतो.
त्यामुळे बिल्डर आपल्याला बिल्टअप एरियामध्ये गुंतवून ठेवतो. आपण नेहमी कार्पेट एरिया विषयीच बोलावं. बिल्टअप एरियाची चर्चा कधीही कोणाशी करू नये, कारण त्याच्यात आपण फसले जातो. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्या गोष्टी बिल्टअपमध्ये टाकले जातात. हे लक्षात आलं का? आता FSI म्हणजे काय? FSI म्हणजे जितकी जमीन, फ्लॅट नाही, जितकी जमीन, जितक्या जमिनीवर आपल्या बिल्डिंगी आहे ती जमीन गुणिले जो FSIचा आकडा सरकारने ठरवलेला असेल तितकं बांधकाम त्या जमिनीवर शक्य होईल. उदाहरण, 10 फूट बाय 10 फुटाची जमीन, 100 फूट तुमच्याकडे जमीन आहे. FSI 1 असेल, 100 गुणिले 1 तुम्ही 100 फूट त्या ठिकाणी बांधू शकता. ज्या वेळेला तुम्ही घरं घेतली त्यावेळेला FSI 1 किंवा त्यापेक्षा कमी होता. म्हणजे काही ठिकाणी 100 फुटावर 50 फूट बांधण्याची परवानगी होती, काही ठिकाणी 70 फूट बांधण्याची परवानगी होती, काही ठिकाणी 80 फूट बांधण्याची परवानगी होती, काही ठिकाणी 100वर 100 फूट बांधण्याची परवानगी होती. आत्ता हे तुम्ही फ्लॅट विकत घेतला तेव्हा आत्ता FSI किती आहे? आत्ता त्याच जमिनीवर FSI रिडेव्हलपमेंटला 3 आहे. म्हणजे 100 फुटावर 300 फूट बांधकाम तुम्ही करू शकता. त्याच्यावर 60% इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे 300च्या 60% म्हणजे 480 फूट 100 फुटावर बांधू शकता. म्हणजे आज आपलं घर ज्या साईजचं आहे ते गुणिले 4.5 4.8 इतक्या एरियावर आपला अधिकार आहे. म्हणजे तुमचं घर जर 500 फुटाचं असेल तर 500 गुणिले 4.8 म्हणजे 2,500 फुटावर तुमचा अधिकार आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे माहीत होतं तुम्हाला? हे कधीही तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण हे तुम्हाला कळलं की जे मालक आहेत वसई विरारचे त्यांना तुम्ही सलाम कसे करणार. त्यामुळे स्वतःची मालकी कायम ठेवण्यासाठी काही लोक लोकांना अंधारात ठेवतात. आणि हे अंधारात ठेवण्यासाठी मग तुमचे 100 फूट सोडून उरलेले जे आहेत 350 फूट त्याला मिळणार, ते तो खाण्यासाठी बसलेला आहे म्हणून तुम्हाला कन्व्हिन्स देत नाही. आणि ते 350 फूट तुमच्या हक्काचे तुम्हाला मिळाले पाहिजेत म्हणून आपलं आंदोलन आहे. पूर्ण वसई विरारच्या लोकांच्या हक्काचं आंदोलन आहे. आणि हा हक्क हा तुम्हाला सरकारने कायद्यानं दिलेला अधिकार आहे, हा हक्क आहे. त्याचे पैसे तुम्ही भरलेले आहेत. केवळ तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या हक्कापासून वंचित ठेवलेला आहे. तुम्ही आयुष्यभर असे वंचित राहणार का स्वतःच्या हक्कासाठी लढणार? हा खरा प्रश्न आहे. आहे का तयारी लढायची? सगळ्यांची आहे का? आवाज काय नीट येत नाही? हा, मग लढायची तयारी असेल, माझ्यासाठी लढायला सांगत नाही, स्वतःसाठी लढताय. आजपर्यंत तुम्ही लढता कोणासाठी? कोण या पक्षासाठी, कोण त्या पक्षासाठी, कोण त्या पक्षासाठी, कोण चौथ्या पक्षासाठी. ही लढाई कोणा दुसऱ्यासाठी नाही. हा माझा उमेदवार, तो तुझा उमेदवार. ही लढाई माझी स्वतःची आहे. मी माझ्या हक्कासाठी लढतोय. तू कोण मला थांबवणारा? हा माझा अधिकार आहे, तो मी घेऊनच राहणार. हे सांगण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. आणि ती ताकद, ती हिम्मत तुमच्यामध्ये उभं करण्यासाठी मी आलेलो आहे. रोग लागतात लोकांना, थोडीशी गंमत म्हणून. अनेक रोग असतात. रोगासाठी काय व्हावं लागतं?
रोगासाठी कोणीतरी कोणाला चावावं लागतं. मच्छर चावला की मलेरिया, डेंगू, उंदीर चावला की प्लेग, साप चावला की पोटात इंजेक्शन, काहीतरी चावायला लागतं म्हणजे रोग येतो माणसाला. वसई विरारमध्ये भलताच रोग आलेला आहे. इथे माणसाला बिल्डर चावतो, त्याला बिल्डेरिया असं म्हणतात. बिल्डेरिया म्हणजे रोगाची लक्षणं काय, तर ज्याच्याकडे कधी खाण्यासाठी पैसे नाही तो अचानक मोठ्या मोठ्या हॉटेलांची नावं घेणार. आणखी बिल्डेरियाचा रोग थोडासा पुढे जायचा तर काय, तर त्याची भाषा बदलायला लागते. म्हणजे हजार लाख म्हणण्याऐवजी पेटी खोका असं बोलायला लागतो. म्हणजे आणि आणखी पुढे जायचं म्हणजे बिल्डरिया जास्त हे टपका डालेगा वगैरे असं बोलायला लागला की समजायचं की याच्यावर बिल्डेरियाचा पूर्ण रोग झालेला आहे. तर त्या बिल्डेरियाच्या रोगावर निदान काय, तर डॉक्टर प्रभूचं इंजेक्शन लागतं. म्हणून मी आलेलो आहे. आलं का लक्षात? तर या इंजेक्शन देण्याकरता या रोगाचं निदान झाल्यावर त्याच्यात लोकांना भयमुक्त करण्यासाठी आणि स्वतःच्या अधिकाराकरता लढण्यासाठी हे मेळावे आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत प्रत्येक सोसायटीचा प्रत्येक मेंबर त्या सोसायटीच्या जमिनीचा मालक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन जाहीर करायचं का? आजपासूनचं आंदोलन 7 जुलै पासून विरार पूर्वेला हे आंदोलन जाहीर झालेलं आहे. आणि हे आझादी का आंदोलन आहे. जोपर्यंत प्रत्येक सोसायटी स्वतंत्र होत नाही म्हणजे मालक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण चालू ठेवणार आहोत. बरोबर? आता जास्तीत जास्त सोसायट्यांपर्यंत पोहोचा, त्यांच्याकडून कागदपत्र घ्या, जी मदत आमच्याकडून हवी असेल ती सर्व मदत करू. आणि जिथे अधिकारी पैसे मागायला लागला की 100-200 लोक जाऊन तिथे बसले पाहिजेत त्याच्याकडे. का रे, पगार नाही का मिळत? कोणाकडून पैसे मागतो? कोणत्या कायद्यात सांगितलंय आमचा अधिकार आहे, आमची जमीन आमची आहे? जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. कशाला ही घोषणा देत आहे? घर आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. हे वसई विरारमध्ये कधी आवाज येईल का याचा? का घाबरून बसणार, शिपूट घालणार? तुमच्या हक्कासाठी बोलतोय. माझं काही जात नाही, माझं घर नाही आहे इथे. त्यामुळे हे करावं. आणि नंतर बिल्डरांपासून मुक्ती पाहिजे आपल्याला. आपल्या पुनर्विकासाकरता 30 वर्ष 40 वर्ष झाल्यावर या बिल्डरांनी बांधकामाचा दर्जा इतका निकृष्ट दिलेला आहे की रिपेअर करून करून लोक मरतात. आहे तो पगार मेंटेनन्स करता द्या, रिपेअर करता द्या, तरी गळते. इथे वसई विरारमध्ये प्रत्येक बिल्डिंगीच्या वर छतावर परत आणखी एक छत. का बरं? कारण बांधकामाचा दर्जा बेकार. मुंबईत का नाही छतावर छत दिसत तुम्हाला? मंत्रालयावर टाकलंय का छतावर छत? बाकीच्या ठिकाणी ओबेरॉय बिल्डिंगवर टाकलंय का कुठे छतावर छत? मुंबईत का नाही दिसत? इथे काय वेगळं आहे का? इथे पाऊस मुंबईपेक्षा जास्त पडतो का? ना तेवढाच पडतो. पण इथे बांधकामाचा दर्जा या बिल्डरांनी आपल्याला जो दिलेला आहे तो इतका निकृष्ट आहे की त्याच्यामध्ये 2-3 वर्षात घर घेतलं की गळायला लागतं ते. आणि मग आपली गळती वाचवण्यासाठी आपण आणि किती दिवस अशी डागडुजी करत राहणार? तर पुनर्विकास करावा लागेल. आणि पुनर्विकास करत असताना 2 मार्ग आहेत. एक, परत त्याच बिल्डरकडे जा ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत कन्व्हेन्स पासून लांब ठेवलं.
दुसरा स्वयंविकास. स्वयंविकासाची योजना ही बिल्डरांच्या योजनेला पर्याय म्हणून आणली आहे. का आणली अशी? मुंबईमध्ये 5,800 कुटुंब आहेत, 5,800 फॅमिलीज म्हणजे सोसायट्या, जे बिल्डरांशी करार केला. बिल्डरांनी जे मान्य करायचं ते, जे पाहिजे ते मान्य केलं. यांनी करार केला, घराच्या चाव्या दिल्यात, घरं तोडली गेली. पहिल्यांदा 1 वर्षाचं भाडंही बिल्डरनी दिलं आणि नंतर आता भाडं बंद आणि काम ठप्प. 10 वर्षापेक्षा अधिक बिल्डिंगी पाडलेल्या अवस्थेत आहेत. 4,000 बिल्डिंगी पाडलेल्या अवस्थेत आहेत. विधानसभेमध्ये आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं गेलं की 1,25,980 कुटुंब आज घराशिवाय रस्त्यावर आहेत, कारण बिल्डर भाडं देत नाही. मूळ बिल्डिंग पाडली गेलेली आहे. काय करणार? सरकार म्हणतं आम्ही काय करू शकत नाही. बिल्डर एक खाजगी संस्था आहे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एक खाजगी यंत्रणा आहे. 2 खाजगी यंत्रणेमध्ये झालेला करार त्यापैकी एकानं मोडला किंवा दुसऱ्यानं मोडला तर कोर्ट ठरवेल, गव्हर्नमेंट काही करू शकत नाही. आणि कोर्टात गेलं की 20 वर्ष, म्हणजे जे अर्ज करणारे मेल्याशिवाय कोर्टाचा काही निकाल लागत नाही, अशी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लोक कोर्टात जायला तयार होत नाही. आणि म्हणून बिल्डरांचं राज्य सर्व ठिकाणी असतं. मुंबई सारख्या ठिकाणी 5,800 प्रोजेक्ट्स अडकलेले आहेत आणि 1,25,000 म्हणजे एका कुटुंबात 4 किंवा 5 लोक जरी धरली तरी 6 ते 8 लाख लोक रस्त्यावर आलेले आहेत. हे मुंबईत आहे, जगामध्ये कुठे असं झालेलं नाही. असं वसई विरारमध्ये व्हावं असं तुम्हाला वाटतं का? आणि हे जर करायचं नसेल तर त्याला पर्याय आहे. पर्याय आहे स्वयंविकासाची योजना. स्वयंविकासाची योजना म्हणजे जिथे बिल्डर बांधकाम करतो तिथे बिल्डरकडे न जाताना स्वतः स्वयंविकास करायचा. आणि स्वतः करायचा म्हणजे काय? तर स्वयंविकास समजून घेण्यासाठी काही गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाकावे लागतात. अनेक लोकांना असं वाटतं की आपण शिकलेलो आहोत, ग्रॅज्युएट आहोत, आपल्याला सगळं कळतं. मी आर्किटेक्ट आहे. अर्बन डिझाईन, अर्बन प्लॅनिंग, बिल्डिंग इकॉनॉमिक्स हे विषय मी मुंबई विद्यापीठात आणि इतर परदेशी विद्यापीठात शिकवतो. मला जो विषय मी शिकवतो त्या विषयातलं खूप कळतं. पण मी KEM हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या डॉक्टरला ब्रेन सर्जरी कशी करायची हे शिकवायला लागलं, तो हसेल ना माझ्याकडे. तो म्हणाल साहेब तुम्ही आर्किटेक्ट आहात, बिल्डिंग बांधायचं तुम्हाला माहिती आहे, पण माझं काम मला कळू द्या. तसंच एक ग्रॅज्युएट झाला किंवा काय झालं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात असं नाही. आपल्याला ज्ञान असतं, पण सर्व विषयात सर्व ज्ञान सगळ्यांनाही असू शकत नाही. आणि म्हणून आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात. आता गैरसमज नंबर 1, 100 लोकांना प्रश्न विचारला की बिल्डिंग कोण बांधतो, 90 जण म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला ठेकेदार असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर वेगळा, बिल्डर वेगळा. म्हणजे केश कर्तनालय वेगळं आणि मिठाईचं दुकान वेगळं. तसं बिल्डर वेगळा आणि कॉन्ट्रॅक्टर वेगळा. हे दोन्ही एक नाही. एका बिल्डरकडे एक कॉन्ट्रॅक्टर असतो, 2 असतात, 4 असतात, 5 असतात, 10 असतात. काही बिल्डर एका कॉन्ट्रॅक्टरकडून पूर्ण बिल्डिंग बांधून घेतो. काही बिल्डर फाउंडेशनसाठी वेगळा नेमतो, कॉलम बीमसाठी वेगळा नेमतो, भिंतीसाठी वेगळा नेमतो, खिडक्या दरवाज्यांसाठी वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतो, वॉटरप्रूफिंगसाठी वेगळा नेमतो, प्लंबिंगसाठी वेगळा नेमतो,
पेंटिंगसाठी वेगळा नेमतो आणि वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडून कामं करून घेतात. त्यामुळे काम करण्यासाठी, इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी बिल्डरकडे जाण्याची गरज नाही, उत्तम कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. गैरसमज नंबर 1. गैरसमज नंबर 2, बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढून इमारतीचा पुनर्विकास करतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढून बिल्डिंग बांधत नाही. बिल्डरांचे फक्त बोर्ड बाहेर वेगळे लागतात. जी कंपनी पुनर्विकास करते ती वेगळी असते. प्रत्येक प्रोजेक्टला नवीन कंपनी असते. तुम्ही विचाराल तुम्हाला कसं माहिती? त्याचं उत्तर हे की मी 10 वर्ष या देशातल्या टॉप 5 बिल्डरपैकी 3 बिल्डरकडे नोकरी केली आहे. मला त्या बिल्डरांनी, मोठे बिल्डर म्हणजे वसई विरार सारख्या ठिकाणी मी नोकरी करत असणाऱ्या एका बिल्डरचंही काम नाही आहे. त्यामुळे जे देशातले टॉप जे बिल्डर आहे 10,000 कोटी किंवा अधिकचं जे त्यांच्याकडे मी नोकरी केली आहे. पगारही चांगला घेतला आहे. 7-7 आकड्यांचे पगार घेतले. त्यामुळे आणि मोठ्या पदावर काम केले. त्यामुळे बिल्डर काय करतात हे कोणी मला सांगण्याची गरज नाही. मी बिल्डरांकडे नोकरी करत असताना ते काय करतात हे मी नीट समजलो आहे आणि शिकलो आहे आणि पाहिलं आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टला बिल्डर एक SPV करतो, म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल, नवीन कंपनी. त्याच्यात 2 ते 4 लाख रुपये त्याचे पडतात, त्या कंपनीचं पेडअप कॅपिटल. तुमच्याकडून सह्या घेतात आणि ते सह्या घेतलेले आपले पेपर बाजारात ठेवले जातात आणि त्याच्या अगेन्स्ट बाजारातून तो पैसे उचलतो. महिना 2% व्याज, 2.5% व्याजावर. स्वतःच्या खिशातून पैसे टाकत नाही. उद्या प्रोजेक्ट फेल गेला तर बिल्डरचं काही जात नाही. जे पैसे लावतात त्यांचं जातं. आणि ते आणि बिल्डर यांचे संबंध वेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे ते अंडरवर्ल्डचे असतात किंवा गर्दवाले असतात किंवा काही कोकेनवाले असतात. ज्यांना उघडपणे आपला पैसा लावायचा नसतो ते बिल्डरकडे पैसे लावतात आणि यांच्याकडून घेतात. त्यामुळे बिल्डर स्वतःचे पैसे कधीही प्रोजेक्टमध्ये लावत नाही. त्यामुळे कोणाचा समज असेल की बिल्डर स्वतःचे पैसे प्रोजेक्टमध्ये लावतो. तिसरा समज असेल की बिल्डर प्लॅन उत्तम करतो. आपल्याला प्लॅनचं काय अकाठ कळत नाही. त्यामुळे जे तो रंगरंगोटी करून आपल्यासमोर मांडतो, आपल्याला वाटतं की हे चांगलं आहे. प्लॅन कसा तयार करावा हे मी 40 वर्ष मुलांना शिकवतो आहे. आणि उत्तम प्लॅन काय आणि वाईट प्लॅन काय हे त्यांचे पेपर मी चेक करतो, त्याच्यात मी मार्क देतो. त्यामुळे चांगला प्लॅन काय, मुलांना आयुष्यभरात प्लॅनमध्ये या गोष्टी करू नका जे आम्ही सांगतो ते सर्व बिल्डर तेच करतात. त्यामुळे एखाद्या बिल्डरचा प्लॅन एखाद्या माझ्या विद्यार्थ्याने कॉपी केला जर पेपरमध्ये तर मी त्याला 100 मध्ये 10 किंवा 15 मार्क देईन आणि फेल करीन. पण आपल्याला कळत नाही, कारण बिल्डरचा प्लॅन बनवण्यामध्ये हेतू जास्तीत जास्त FSI मिळवून जास्तीत जास्त पैसे कमवणं आहे, घर सुंदर बांधण्याचं नाही आहे. आणि एखाद्या घराला बाहेरून रंगरंगोटी केली की ते चकाचक वाटतं आणि चकाचक म्हणजे सुंदर असा आपला गोड गैरसमज झालेला आहे. कारण आयुष्यभर अशीच घरं पाहिलेली आहेत. त्यामुळे चांगलं घर काय असतं हे बघायची देखील सवय आपल्याकडे राहिलेली नाही. आणि म्हणून बिल्डर उत्तम प्लॅन देतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. बिल्डर उत्तम बांधकाम देतो हे तर वसई विरारवाल्यांनी विचार करणं बरोबर नाही, कारण सगळ्यांना अनुभवच आलेले आहेत की बिल्डरांनी दिलेल्या बांधकामाचं आईबाप काय असतात हे 4-5 वर्षात प्रत्येक राहणाऱ्याला लक्षात येतं की त्याचं काय ते. त्यामुळे बांधकाम तो काही चांगलं देत नाही हाही गैरसमज. आणि बिल्डर सांगेल
त्या दिवशी वेळेवर बांधकाम देतो. कोणत्याच बिल्डर वेळेवर बांधकाम देत नाही. निदान माझ्या बघण्यामध्ये असा कोणता बिल्डर मुंबईतही नाही, वसई विरारमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळे हे गैरसमज जर काढले तर मग स्वयंविकास काय? स्वयंविकासमध्ये संस्था गृहनिर्माण संस्था हीच बिल्डर बनते आणि उत्तम आर्किटेक्टची नेमणूक होते. त्या आर्किटेक्टकडून प्लॅन तयार केला जातो, त्याची मंजुरीची जबाबदारी तो आर्किटेक्ट घेतो. उत्तम कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक होते, त्याची क्वालिटी चांगली असेल याची जबाबदारी तो कॉन्ट्रॅक्टर घेतो, तो आर्किटेक्ट घेतो. पूर्वीप्रमाणे नजरेनं बघून बिल्डिंग चांगली की वाईट हे आम्ही ठरवत होतो. आता तशी परिस्थिती नाही. पोटात दुखलं की सोनोग्राफी लागते, छातीत दुखलं की एक्सरे लागतो. आता बिल्डिंगला पण एक्सरे मशीन आणि सोनोग्राफी मशीन आली आहे. त्यामुळे स्वयंविकासात आपण काम करतो त्यावेळेला काम होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याआधी त्याचा एक्सरे आणि सोनोग्राफी त्यांनी केलेल्या कामाचं आपण करून घेतो आणि योग्य काम असेल तरच त्याला पैसे देतो, नाहीतर नाही देत किंवा कमी देतो. तर हे आपण स्वतः करू शकतो बांधकाम. बिल्डर ज्या पद्धतीनं एजन्सी नेमून विक्री करतो, आपणही एजन्सी नेमून आपल्या एक्स्ट्रा एरियाची विक्री करू शकतो. फरक फक्त इतका की प्रोजेक्टमधून बिल्डर प्रॉफिट घेऊन जातो, तो प्रॉफिट बिल्डरकडे न देताना आपण आपसामध्ये वाटून घेतो. याला स्वयंविकास असं म्हणतात. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम आणि बिल्डर कॉर्पस कधीच देत नाही. निदान वसई विरारमध्ये कोणाला कॉर्पस दिल्याचं मला माहीत नाही, पण मुंबईत बिल्डर जितका कॉर्पस देतो त्याच्यापेक्षा अधिक कॉर्पस स्वयंविकासात मिळतो. या सर्व गोष्टी स्वयंविकासात शक्य आहे आणि तो स्वयंविकास आपण करावा. मुंबईमध्ये 20 स्वयंविकासाचे प्रोजेक्ट मी पूर्ण केलेले आहेत. मी केले आहेत म्हणजे मी नाही केलं, तिथल्या रहिवाशांनी केले, मी केवळ मार्गदर्शन केलं. आणि 40 प्रोजेक्ट विविध स्तरामध्ये चाललेत. कुठे 5 मजले झाले, कुठे 8 मजले झाले, कुठे 10 मजले झालेत. येत्या वर्षभरात ते 40 प्रोजेक्ट्स पूर्ण होतील. 790 सोसायट्यांनी स्वयंविकासाचा ठराव केला आहे. त्या सर्व सोसायट्यांमध्ये बोर्ड लागलेत की बिल्डरांनी येऊ नये, आमचा पुनर्विकास करण्यास आम्ही समर्थ आहोत, असे बोर्ड मुंबईमध्ये आम्ही 790 सोसायट्यांमध्ये केलेत. आणि या 20 सोसायट्या ज्या पूर्ण झाल्या त्यापैकी 2 सोसायट्यांचं उदाहरण आपल्याला मी देणार आहे. 20च्या 20 सांगेन, पण ऑलरेडी 8:45 झालेले आहेत. तुमच्या पोटात कावळे काव काव करत असतील. तर चेंबूर आणि कुर्ल्याच्या मध्ये टिळकनगर स्टेशन आहे. टिळकनगर स्टेशनच्या लोकल लाईनच्या पूर्वेला जायचं, स्टेशनच्या समोर चित्रा सोसायटी आहे. चित्रा सोसायटी मध्ये लोकांकडे 380 स्क्वेअर फीटचा 1 बेडरूम हॉल किचन फ्लॅट होते आणि त्यांनी बिल्डरांकडून टेंडर मागवले. त्यांच्याकडे आले 20-24 अर्ज. त्या सर्व अर्जांची छाननी केल्यावर कोणी 20% अधिक देऊ, कोणी 25 अधिक देऊ, कोणी 26 अधिक देऊ. सगळ्यात जास्त एकाने 500 सांगितले, मग एकाने 505 सांगितले, एकाने 510 सांगितले, 515. 515 मिळाल्यावर चित्रा सोसायटीच्या लोकांना वाटलं की देवच मिळाला. एकाने तर JCB मधून फुलं आणण्यासाठी बुकिंग करायला लागलं. शेवटी त्याचं बिल्डरच देणार होता म्हणा. तर काही लोक माझ्याकडे आले. मी म्हटलं तुमची फसवणूक होते. ते म्हणाले 515 मिळून फसवणूक कशी काय? एवढ्या 24 बिल्डर पैकी 515 देणारा एकच निघाला हायेस्ट. म्हटलं फसवणूक होते. ते म्हणाले आम्हाला विश्वास नाही बसत. म्हटलं नका येऊ, तुम्हाला जेव्हा विश्वास बसेल तेव्हा परत या.
आधी बघा बिल्डरांना. परत आले, परत मी हे समजावल्यानंतर शेवटी त्यांनी ठरवलं की आपण स्वयंविकास करायचा. आज चित्रा सोसायटीची बिल्डिंग, जुनी बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग उभी आहे. 18 मजल्याची बिल्डिंग आहे आणि सर्व लोकांना घरं मिळाली आहेत, लोक राहायला गेलेली आहेत. ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले असतील किंवा वृत्तपत्रातले लेख वाचले असतील त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊ नये, पण ज्यांनी माझे लेख वाचलेले नाहीत किंवा व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की 380 फुटाचं घर बिल्डरनी 515 देतो म्हणून सांगितलं, हायेस्ट बिल्डरनी, आणि स्वयंविकासात आज त्यांची बिल्डिंग तयार झाली आहे आणि ते राहायला आलेत, तर घर कितीचं असलं पाहिजे, कितीचं असावं अंदाज. बिल्डर 515 देतोय, स्वयंविकासात घर झालं, आज ते राहायला आले, बिल्डिंग आहे, तुम्ही कधी जाऊन बघू शकता. किती एरिया असावा? फार मोठे आहेत, 1000 म्हणतात 500च्या ठिकाणी. 600, 650, 700. आता ऐका, 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांना मिळालेला आहे फुकट. जाऊन बघा, मला वाटतं तुम्ही होता, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तिथे जाऊन तिथल्या लोकांना भेटलेले आहेत, हे भेटलेले आहेत, हे भेटले आहेत, तुम्ही जाऊन भेटू शकता. इतकंच नव्हे तर मेंटेनन्स फ्री आहे आणि दर महिन्याला 30,000 रुपये पेन्शन प्रत्येक मेंबरला प्रॉफिट मधून. याचा अर्थ तुम्हाला 1250 आणि 30,000 नाही मिळणार. तिथे मिळालं म्हणजे प्रभू साहेब आम्हाला पण देणार, उद्या बोंबाबोंब कराल, असं नाही मिळणार. तिथे 30,000 32,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये विकलं गेलं. जो फायदा मिळाला त्यातून बांधकामाचा खर्च काढून जे उरलं ते सगळ्यांमध्ये वाटलं. जे उरेल ते बँकेत ठेवून त्यातून पेन्शन दिलं. कोणाला जास्त एरिया दिला, कोण म्हणलं मला 1250 नको, मला 900चं घर द्या आणि 350चा छोटा फ्लॅट द्या. तो भाड्यानं दिला, त्यातून 40,000 मिळाले, त्यातून 5,000 रुपये मेंटेनन्सला देऊन 35,000 दर महिन्याला कमाई होते. ते काय BKCच्या जवळ आहे त्यामुळे त्यांचे दर वेगळे आहेत. उदाहरण का मी देतो, सांगायचं तात्पर्य का, जे मिळालं ते त्यांना मिळालं, बाहेरचा कोण माणूस पैसे घेऊन गेला नाही. मुलुंडला तुम्ही म्हणाल हे तुम्ही टिळकनगरला एकदम प्राईम लोकेशन सांगितलं, असं सांगा की जिथे कोण जाणार नाही. तर मुलुंडला पूर्वरंग सोसायटी आहे, ती मिठागरामध्ये, तिथेही गेले ते लोक. तर मिठागरामध्ये आहे एवढे मोठे मोठे मच्छर, म्हणजे मुलुंडच्या मिठागर रोडमध्ये अगदी मागच्या बाजूला तिथे लोक म्हणायचे. आज त्यांची 25 मजल्याची बिल्डिंग उभी आहे. तिथे 380, 370, 380 स्क्वेअर फीटच्या ठिकाणी त्यांना 1115 स्क्वेअर फीटचं फ्लॅट फ्री मिळालं आहे आणि अजून 9 फ्लॅट विकायचे बाकी आहेत. ते विकल्याबरोबर त्यांना कळेल की त्यांना प्रत्येकाला किती मिळतील. माझ्या अंदाजानं 20 ते 25 लाख रुपये प्रत्येकाला प्रॉफिट होईल. अशी 20 सोसायट्या झालेल्या आहेत, 40 सोसायट्या होत आहेत आणि हे मुंबईचं चित्र आहे. जे असेल ते तुमचं, खर्च जाऊन जो फायदा बिल्डर तुम्हाला ओरबडून तुमचं लुटून घेऊन जाणार ते तुम्हाला मिळणार. आणि मग ते तुम्ही एरिया जास्त वाढवून घ्यायचा का, ते एखादा म्हणेल नाही मला इतका एरिया नको, मला 40% एक्स्ट्रा एरिया द्या, उरलेले मला कॅश द्या, म्हणजे मी ते बँकेत ठेवून मी आरामशीर जगू शकेन. हे निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला आहे. हा स्वयंविकास आहे.
स्वयंविकास म्हणजे माझ्या जागेवर मी स्वतःचं घर माझ्या ऐपतीप्रमाणे माझ्या मर्जीप्रमाणे मी सांगेन त्या पद्धतीनं बांधून घेणार. तू कोण होतोस माझ्याकडे तुकडे टाकायला? इथे बिल्डरचे दलाल येतात, मैं तेरे को 20% देगा. अरे तू कोण होतो? जमीन माझी, घर माझं, मालक मी, आणि तू कोण मला येऊन सांगणार 20% देणार? मी ठरवणार मला किती एक्स्ट्रा एरिया मिळायला पाहिजे आणि माझं घर कसं असावं. याच्यासाठी मला तुझ्या तुकड्यावर जगण्याची आवश्यकता नाही. आहे का हिम्मत हे सांगण्याची? आहे ना? मग ही हिम्मत जर तुमच्यामध्ये असेल तर जितक्यांदा बोलवाल तितक्यांदा येईन. मी कोणत्याही सोसायटीकडून मार्गदर्शन करण्याचे पैसे घेत नाही. फक्त तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. नेताजी सुभाषचंद्र बोस ने सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मला तुमचं खून बिन काही नको. तुम्ही फक्त हिम्मत दाखवा. तुम्हाला तुमच्या जमिनीचं मालक करून त्या ठिकाणी मोठं घर, चांगलं घर मिळायसाठी मी मदत करीन. पण तयारी पाहिजे. आहे तयारी? आता इथे फक्त बसून टाळ्या मारणार, हो म्हणणार, हितेश भाऊंनी सांगितलं म्हणून आलो, हितेश भाऊंना वाईट वाटेल म्हणून असं करणार का? जाऊन प्रत्येक ठिकाणी मला 15 ते 20 दिवसात यादी पाहिजे. किती सोसायट्या मध्ये मीटिंग, आणि सकाळ ते संध्याकाळ 1-1 तास सर्व सोसायटीत मी फिरेन, लोकांना भेटेन. आणि आता नवीन क्रांती ही वसई विरारमध्ये उभी राहणार. वसईच्या एका सोसायटीने ठराव पण केला. आलेत का ते? वसईच्या सोसायटीमध्ये त्यांनी निर्णय पण घेतला, ठराव पण केला, प्लॅन पण तयार केला, सबमिट पण केलाय महानगरपालिकेला. फायर ब्रिगेडकडे अडचण पण आली, तिथे जाऊन ते लढले पण, आणि त्यांचा प्लॅन आता त्या फायनल झाल्यानंतर पहिली बिल्डिंग वसई विरार भागामध्ये यांची उभी राहील. काय सोसायटीचं नाव काय? ब्रिजव्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ब्रिजव्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, पंचवटी नाका. पंचवटी नाक्याला. आणि त्यांनी ठराव पण केला. त्यांना खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची प्रलोभनं दाखवली, पण त्यांनी ऐकलं नाही. आणि त्यांची बिल्डिंग आता फायनल स्टेजला अप्रुव्हलकडे पडलेली आहे. पास झाल्यानंतर ते आपण चालू करू. आणि या विभागामध्ये ती पहिली बिल्डिंग होणार आहे. आणि त्याचं सगळ्यांनी हे करा. त्यांचे आर्किटेक्ट पण होते, त्यांना आर्किटेक्ट मिळत नव्हते. कारण काय, स्वयंविकासात आम्ही आर्किटेक्टला ॲडव्हान्स पैसे देण्यासाठी आमच्याकडे नाही आहे. आर्किटेक्ट म्हणतो पहिले 25,000 द्या, 50,000 द्या, ₹1,00,000 द्या, त्यांच्याकडे नाही आहे. मग आम्ही आर्किटेक्टशी मी स्वतः बोललो, म्हटलं असं करू नका, तुम्हाला काम मिळेल पण ॲडव्हान्स नाही मिळणार. एकदा आमचे बिल्डिंग उभी राहिली की आम्हाला जसे पैसे मिळतील तसे तुम्हाला देईल. त्यांना आर्किटेक्ट पण चांगले भेटले. असे नवीन आर्किटेक्ट्स आपण तयार करतो आहोत. आणि हे आर्किटेक्ट सिनियर आहेत, नवीन नाहीत, पण त्यांनी आत्तापर्यंत जे कामं केली ती वेगळी, पण आता ते जोरानं लागले. आता ते माझ्याबरोबर वेस्टच्या मीटिंगमध्ये होते ते, आणि त्यांनी सांगितलं की अजिबात काळजी करू नका, जितक्या बिल्डिंग येतील वसई विरारमध्येच 50 आर्किटेक्ट उभे करू, प्रत्येकाला चांगले आर्किटेक्ट देऊ आणि चांगल्या क्वालिटीची बिल्डिंग उभी करू. तर आजपासून हे स्वयंविकासाच्या चळवळीचं आंदोलन जाहीर करायचं. सगळे तयार आहेत काय? लागा आता कामाला. मी आहे तयार तुमच्या बरोबर यायला. आज सुरुवातीची मीटिंग आहे त्यामुळे सर्व डिटेल्स मध्ये जात नाही,
फक्त गव्हर्नमेंटच्या GR मध्ये काय आलेलं आहे एवढं थोडक्यात सांगतो. 13 सप्टेंबर 2019 साली महाराष्ट्र सरकारने स्वयंविकासासाठी एक कायदा काढला GR. त्या GR मध्ये खालील गोष्टी म्हटलेल्या आहेत. जर इमारत स्वयंविकासाची असेल तर वन विंडो सिस्टीम लागू होईल. म्हणजे सर्व कागदपत्र घेऊन आपण महानगरपालिकेकडे जाणार, तिथे महानगरपालिका एक IAS अधिकारी आपल्याला देणार, त्याच्याकडे सगळी कागदपत्र आपण द्यायची. जर 50 टेबलावर परवानगी घ्यायची असेल तर आपण नाही जायचं, तो जाणार आणि 6 महिन्यामध्ये सर्व परवानग्या घेऊन आपल्याला सांगणार या परवानग्या घेतलेल्या आहेत, या आता हे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हे पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, जितका FSI बिल्डरांना मिळतो त्यापेक्षा 10% अधिक FSI स्वयंविकासाला देणार. पॉइंट नंबर 3, तुम्ही जर कर्ज घेतलं तर कर्जाची परतफेड करत असताना जितका इंटरेस्ट तुम्ही बँकेला देता त्याच्या 4% इंटरेस्ट गव्हर्नमेंट भरणार सबसिडी म्हणून. पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 4, बिल्डरकडे तुम्ही जाता, तुमच्याकडे 400 फूट आहे आणि बिल्डरने तुम्हाला 600 फूट दिले तर उरलेल्या 200 फुटावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते बाजारभावानं. स्वयंविकासाच्या GR मध्ये म्हटलेलं आहे की स्वयंविकासात तुम्ही गेलात तर तुम्ही 400च्या ठिकाणी 4000 फूट घ्या, स्टॅम्प ड्युटी फक्त 1000 रुपये भरायची बस. किती एरिया तुमचा त्याच्यावर त्याचं काही अवलंबून नाही. काही अवलंबून नाही असा त्याचा हे आहे. त्यानंतरचा महत्वाचं आहे की महानगरपालिकेला भरायचे कर, त्याच्यात लँड अंडर कन्स्ट्रक्शन जो टॅक्स आहे तो टॅक्स स्वयंविकासाला माफ. महानगरपालिकेला भरायचे प्रीमियम, त्या प्रीमियम पैकी 50% प्रीमियम आपल्याला माफ स्वयंविकासाला. या सर्व गोष्टी या फक्त जीएसटी पैकी सेलेबलला GST लागू पण रेसिडेन्शियलला GST माफ. हे मी म्हणत नाही, पण 13 सप्टेंबर 2019 GR गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सेल्फ डेव्हलपमेंट, गुगलमध्ये टाईप करा, तुम्हाला येईल तो कायदा. तो कायदा घ्या, सर्व मेंबरला सर्क्युलेट करा. मराठीत आहे, इंग्लिशमध्ये आहे, तो घेऊन सगळ्यांना पाठवा म्हणजे सर्व मेंबरला कळेल की तुमच्याकडे. गंमत अशी आहे की सगळं जग एका बाजूला आहे, त्यांना सगळी माहिती आहे, वसई विरार दुसऱ्या बाजूला आहे, तुम्हाला इथे माहितीच नाही. GR 2019 साली आला, आपण 2024 मध्ये आहोत, 5 वर्ष झाली GR. किती लोकांना माहित होता हो असा GR आलाय तो? एक इतक्या लोकांमध्ये 2-3, बाकीच्यांना कुठे माहित आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की एवढी मोठी घटना लिहिली पण ही ज्यांच्याकरता आहे त्यांना जर कळलंच नाही की आपले अधिकार काय तर घटना लिहून काय उपयोग आहे. तसंच झालं ना, कायदा इतका आला पण लोकांना कळत नाही, लोकांना त्याची माहितीच नाही आणि ज्यांना माहिती आहे ते इतरांना सांगण्याची तयारी ठेवत नाही. त्यामुळे आता हे सर्व कायदे लोकांपर्यंत घेऊन जायचं आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगलं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम आणि मेंटेनन्स फ्री फॉर लाईफ, अशा पद्धतीच्या इमारतीचा पुनर्विकास हा स्वयंविकासात करून घ्यायचा. हे ध्येय ठरवून आपण पुढे जायचं आहे आणि हे ध्येय आम्ही मुंबईमध्ये राबवलं आहे. आता हे वसई विरार विभागात याचा वणवा पेटू द्या आणि सर्व सोसायटीमध्ये समजू द्या की आम्ही आता आमच्या अधिकारासाठी लढणार
आणि पाहू द्या कोण आपल्याला थांबवत आहे ते. आमचे अधिकार आहेत, प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आहेत, प्रत्येक रहिवाशाचे अधिकार आहेत, प्रत्येक नागरिकाचे अधिकार आहेत. हे आमचे अधिकार आहेत आणि आम्ही आमचे अधिकार मिळवणारच हे ठरवून तुम्ही एकत्र द्या. मला वाटतं खूप वेळ झाला, तुम्ही खूप ऐकून घेतलं. आणखी खूप बोलण्यासारखं होतं पण ते पुढच्या वेळेला ठेवूया. जास्त सोसायट्या आणखी घ्या आणि मग मोठा मेळावा मैदानात घेऊ आणि त्याच्यात मग सगळ्यांशी बोलू. म्हणजे ताकद एवढी राहिली पाहिजे की स्वयंविकासाच्या मीटिंगमध्ये लाखभर वसई विरारचे नागरिक जमले पाहिजेत. तेव्हा कुठे लोकांचे डोळे उघडतील की बाबा आता ताकद ही जनतेची आहे, ही पब्लिकची ताकद आहे. ही ताकद आपण उभी करूया आणि एकत्र करू. धन्यवाद. जय हिंद. आता किती लोकांना स्वयंविकास पटला त्यांनी हात वर करा कृपा करून. मला वाटतं इथे जमलेल्या सगळ्यांना स्वयंविकास पटलेला आहे.